नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। महाकारुणी भगवान तथागत आपले मुक्तीदाते भारताचे भाग्य विधाते राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमिका लक्षात न घेता अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासन घेण्याच्या तयारीमध्ये आहे। आज आपण सर्व या ठिकाणी आलो, आपल्याला माहित आहे की या देशात वर्ण व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि आपण अतिशूद्र। ज्याप्रमाणे समाज व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था आहे, या वर्ण व्यवस्थेने संपूर्ण समाजाचं विघटन करून टाकलं, संपूर्ण समाजाचं मातीत लोटण्याचं काम केलं। त्याच पद्धतीनं आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये अ ब क असं चातुर्वर्ण निर्माण करून हे लादण्याचा प्रयत्न अनुसूचित जातीवर केल्याचा प्रयत्न केला जात आहे। आपल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आमच्या मित्रांनी वर्गीकरणाची मागणी केली त्यांना माझी नम्रपणे सांगणं आहे, अनुसूचित जातीला 13% आरक्षण आहे, त्यामध्ये 2-4% तुम्हाला मिळेल, तुम्हाला 2-4% खेळावं लागेल, म्हणजे महासागरातून डबक्यामध्ये जाण्याची प्रक्रिया थांबली पाहिजे। त्या डबक्यातून बाबासाहेबांनी महासागरामध्ये आणलं, त्या महासागराचं पाणी आटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करीत आहे। आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा अनुसूचित जातीच्या 59 अनुसूचित जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होऊ देणार नाही, हा पण निर्धार आहे। आणि निर्धार व्यक्त करण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने पावसाची पर्वा न करता, भुकेची तहानेची पर्वा न करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आला आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की सर्व आंबेडकरवादी संघटना, बहुजनांच्या संघटना, अनुसूचित जातीच्या सर्व संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत। ही एकजूट आपण अशीच कायम ठेवूया आणि या एकजुटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचा हा जो कारस्थान आहे, उपवर्गीकरणाचं कारस्थान हाणून पाडूया, ही आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं आपल्याला आरक्षण दिलं, त्या आरक्षणाचा लाभ घ्या ना। कोणी थांबवलं तुम्हाला? कोणीच थांबवलं? महाराजांनी आमचं आरक्षण खाल्लं असं म्हणणं कितपत योग्य आहे? ताटामध्ये भाकरी वाढलेली आहे, ती खाण्यासाठी हात तर मजबूत पाहिजे ना, तोंड तर मजबूत पाहिजे, पण तसं न करता केवळ काही लोकांना खुश करण्यासाठी, अनुसूचित जातीच्या एकजुटीमध्ये फूट पाडण्यासाठी, आपली एकजूट नष्ट करण्यासाठी या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान देशामध्ये सुरू आहे, लक्षात ठेवा। हे उपवर्गीकरण झालं तर हळूहळू जे आरक्षण बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने मिळवलं, ते आरक्षण नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। ही फक्त उपवर्गीकरणाला थांबवण्याचा लढा नाही आहे, तर आरक्षणाच्या रक्षणाचा हा लढा आहे। तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं आरक्षण कायम राहिलं पाहिजे, उपवर्गीकरण नष्ट झालं पाहिजे, हे महाराष्ट्र सरकारला आमच्या सर्वांचं सांगणं आहे। या प्रकारचा धडा घ्यावा आणि जो निर्णय त्याचा आहे तो निर्णय त्यांनी रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे ज्या पद्धतीने आरक्षण होतं ते सुरू ठेवावं, अशी आमच्या मोर्चाची मागणी आहे। धन्यवाद। जय हिंद।